नमस्कार। गुड मॉर्निंग। जय श्री राम। जय श्री ओम। राम जी। राम राम। सभी दिव्यांग भाई को मेरा नमस्कार। हाँ हाँ। आज का दिव्यांग जन संवाद कार्यक्रम 194 यहाँ चल रहा है। आज की तारीख है 25 फरवरी 2026 और अभी तक 194 एपिसोड इस ऑनलाइन दिव्यांग जन संवाद के हो चुके हैं। आप सभी के लिए खुशी की बात यह है कि पूरे महाराष्ट्र में हम एक ऐसा प्रोग्राम लेके आ रहे हैं जिस प्रोग्राम के बारे में कभी किसी ने सोचा नहीं होगा और दिमाग में भी नहीं होगा। इस प्रोग्राम का नाम है दिव्यांग हुंकार। ये दिव्यांग हुंकार दिव्यांगों की आवाज बन के सामने आएगा और ये प्रोग्राम 36 जिले के अलग हर जिले में हम करने वाले हैं। हर महीने की फिक्स तारीख को ये प्रोग्राम होगा और ये तारीख हम मोटा मोटा एक 27 तारीख लेकर चल रहे हैं, वो चाहे फिर दिन कोई भी आए। तो ऐसा ये प्रोग्राम है जिसमें रोजगार मेळावा, वैद्यकीय कैंप, वैद्यकीय मेडिकल कैंप और दिव्यांग वधूवर परिचय मेळावा, ऐसा बरोबर। ऐसे हाँ टॉपिक्स इस प्रोग्राम में किए जाएंगे। और जैसे जैसे दिव्यांगों को इस प्रोग्राम के बारे में पता चल रहा है वीडियो के माध्यम से, फेसबुक के माध्यम से, तो एक नव चैतन्य, नव है ना। उत्साह, नवीन उत्साह उनमें दिखाई दे रहा है। पूरे मन से मुझे इतना प्रचंड प्रतिसाद है। महाराष्ट्र के दिव्यांग, पूरे भारतवर्ष के दिव्यांग इतना भर भर के प्यार और स्नेह और प्रेम दे रहे हैं, जिसके लिए पूरे महाराष्ट्र के दिव्यांग भाई बहनों की जितनी भी तारीफ की जाए वो हम्म। पकड़े पकड़े। और आपके इसी प्यार और स्नेह के कारण इस फील्ड में, दिव्यांग क्षेत्र में कार्य करने हम्म। की और इच्छा, हाँ। हम्म। करा। और इच्छा प्रबल हो रही है। तो दोस्तों, बहुत जल्द ये कार्यक्रम हम लेंगे। कल की बात बताना चाहता हूं मैं आप सभी को कि कल नागपुर के जिलाधिकारी माननीय श्री विपिन भाई इटनकर, इनके साथ में कल एक चर्चा हुई। 1 घंटे की यह चर्चा थी और दिव्यांग सक्षमीकरण सदस्य के नाते ये चर्चा उनके साथ की गई, जिसमें कुछ मांगे मैंने दिव्यांगों के लिए रखी। आइए ये मांग कौन सी है मैं आपके साथ में साझा करता हूँ। सबसे पहले मांग मैंने रखी कि जितने भी बेघर दिव्यांग हैं, जिनके आगे पीछे कोई नहीं है, ऐसे तमाम दिव्यांगों के लिए एक हॉस्टल बनाया जाए, जो सिर्फ और सिर्फ दिव्यांगों के लिए ये हॉस्टल रहेगा, जिसमें रेलवे स्टेशन पर जो दिव्यांग सोते हैं, फुटपाथ पर जो दिव्यांग सोते हैं, जिनके जिन जिनके आगे पीछे कोई भी नहीं है, ऐसे दिव्यांगों के लिए हॉस्टल बनाया जाए, ये मांग रखी। और मुझे पूरा विश्वास है कि जिस तरह जिलाधिकारी साहब ने इन विषयों को लिया, तो यकीनन वो हमें बहुत जल्द इसमें सकारात्मक उत्तर देंगे। इसके अलावा बहुत से सवाल अब हमारे इस दिव्यांग जन संवाद कार्यक्रम में आते हैं, जिसमें बताया जाता है कि राशन कार्ड के बारे में संवाद होते हैं, जिसमें 55% अगर किसी को दिव्यांगत्व है, उसे ही राशन कार्ड का बेनिफिट मिलेगा। अन्यथा अगर किसी को 45% है तो उसे राशन कार्ड नहीं दिया जाएगा, ऐसे सामने से तहसीलदार और उनके कर्मचारी बताते हैं। ये इस मुद्दे को मैंने इस सक्षमीकरण की मीटिंग में उठाया और साहब से विनती की 40% के ऊपर जितने भी दिव्यांग हैं, सभी को गवर्नमेंट के तरफ से जो दिव्यांगों के लिए योजना है अंत्योदय कार्ड की, वो अब लागू की जाए। इसको भी प्रचंड प्रतिसाद दिया और ये इस योजना अप्रूव्ड ही हो गई। साहब ने बोले ओके, ये तो कोई विषय नहीं है, होना चाहिए। इसके अलावा बहुत सारे दिव्यांग मित्र हैं जो 80% है, उन्हें तो मोटराइज बैटरी चली साइकिल मिल जाती है, लेकिन
जो दिव्यांग 60% है, जो चल नहीं सकते, जो 80% के ही कैटेगरी में है, लेकिन डॉक्टर के अनुसार वो 60% है, 70% है, ऐसे दिव्यांगों के लिए भी मोटोराइज साइकिल दी जाए, ये भी मांग और विनंती माननीय श्री डॉक्टर विपिन जी ईटनकर इनके सामने मैंने कल रखा। इसके अलावा एक विषय ये भी रखा कि नागपुर शहर में हर महीने में एक प्रोग्राम ऐसा होना चाहिए जिसमें जो प्रोग्राम जिस प्रोग्राम में दिव्यांग मेळावा, दिव्यांग रोजगार मेळावा, वधूवर परिचय मेळावा, मेडिकल कैंप, जो हम दिव्यांग होमकार पूरे महाराष्ट्र में करने जा रहे हैं, यही प्रोग्राम उन्हें नागपुर में रेगुलराइज बेसिस पर करने लगाया, और ये भी सकारात्मक उत्तर यहाँ से हमें मिले हैं। इसके अलावा जो दिव्यांग खेल क्षेत्र में है, स्पोर्ट्स में है, जो नेशनल इंटरनेशनल मैचेस खेल के आते हैं लेकिन उन्हें मानधन नहीं मिलता, ऐसे तमाम दिव्यांगों को मानधन मिलना चाहिए। गिनती पे एक दो लोगों को मानधन दिया जाता है, वो भी उन्हीं के तरफ से सिलेक्शन होता है, पूरा सेटिंग करके ये मानधन दिया जाता है। इस विषय को मैंने रखा उस बैठक में और कहा कि ये जितने भी अंतर्राष्ट्रीय नेशनल इंटरनेशनल खिलाड़ी नागपुर से खेलने जाते हैं, उन्हें मानधन दिया जाए ताकि वो खेल क्षेत्र में और आगे बढ़ सके और हमारे नागपुर शहर तथा भारत देश का नाम और इस महाराष्ट्र का नाम पूरे दुनिया में रोशन करे। इसके अलावा ये मांग की कि संजय गांधी निराधार योजना के ऑफिस में हमारे दिव्यांग भाई बहन जाते हैं, वहां पर बहुत सारे कर्मचारी होते हैं, लेकिन उन्हें कोई भाव नहीं देता, कोई उनके साथ सीधे मुंह बात नहीं करता, उनकी अवहेलना करता है, उन्हें निचले दर्जे का समझते हैं। तो ऐसे लोगों से, ऐसे कर्मचारी से हमारे दिव्यांग भाई डायरेक्ट बात नहीं करेंगे, इसीलिए एक दिव्यांग भाई की नियुक्ति संजय गांधी निराधार के ऑफिस में सामने एक बूथ लगाकर की जाए, और वो बूथ से सभी दिव्यांगों के प्रश्न हमारा दिव्यांग भाई लेगा, और ये भाई ये सारे प्रश्न सभी अधिकारी, वहाँ के जो कर्मचारी है, उनको डॉक्यूमेंटेशन प्रोसेस में मदद करेगा। ऐसा ये विषय कल माननीय जिलाधिकारी विपिन जी ईटनकर इनके समक्ष मैंने रखा। 150 दिव्यांगों की लिस्ट, जिनके अभी तक 1500 रुपये से 2500 रुपये नहीं मिल रहे हैं, ऐसे तमाम दिव्यांगों की के बारे में बातचीत की। और आपके इस माध्यम से भी बात करना चाहता हूँ कि नागपुर शहर और नागपुर जिले के ऐसे कोई दिव्यांग है जिनके अभी तक सिर्फ 1500 रुपये आ रहे, 2500 रुपये नहीं आ रहे, अति तात्काल अतिशीघ्र आप मुझसे संपर्क करें। इसके अलावा एक नया विषय दिया, जो जिस विषय को जिलाधिकारी साहब ने बहुत सराहा है, उन्होंने बहुत तारीफ की इस विषय की, वो विषय था ऑनलाइन जॉब करके दीजिए। जितने भी दिव्यांग भाई बहन नागपुर शहर नागपुर ग्रामीण में रहते हैं, ऐसे तमाम दिव्यांग भाइयों को बहनों को ऑनलाइन जॉब, जो पढ़े लिखे हैं, ऑनलाइन जॉब की सुविधा आप हमें करके दीजिए। आपका काम हम घर से करेंगे, हमारे दिव्यांग भाई बहन घर से करेंगे। ये विषय उनके सामने, उनके समक्ष रखा। उन्हें ये विषय बहुत पसंद आया। उन्होंने सामने से बोला कि आपके पास में बहुत अच्छे क्रिएटिव विचार है, बराबर और आपके विचारों के ऊपर अमल जाएगा, ऐसा सामने से उन्होंने मुझे आश्वासन दिया। और उन्होंने इसके बारे में सविस्तर लेटर मुझे बनाने को कहा है। ये सविस्तर लेटर मैं आज मेरे कार्यालय से बनाऊंगा और नागपुर के जिलाधिकारी माननीय श्री ईटनकर जी इन्हें सौंपूंगा। मुझे आशा है कि इस निर्णय से नागपुर शहर तथा नागपुर जिले के बहुत से दिव्यांगों को घर बैठे जॉब मिलेगा। अब इसके अलावा एक विषय ये भी रखा कि जो दिव्यांग भाई बहन पढ़े नहीं है या कम पढ़े लिखे हैं, जिन्हें कंप्यूटर चलाना नहीं आता है, जिन्हें मोबाइल चलाना नहीं आता है, जिन्हें लैपटॉप यूज करना नहीं आता है, ऐसे तमाम भाइयों के लिए घर बैठे वर्क फ्रॉम होम ऐसा जॉब दिया जाए
जो अपने हाथ से, पैर से, अपनी बुद्धि से कर सके। इस विषय को भी उन्होंने बहुत सराहाया और तारीफ की कि बहुत अच्छा विषय आपने रखा है। इसके अलावा एक विषय रखा जिस विषय में मुझे बार बार परेशानी होती है, मेरे दिव्यांग भाई बहनों को परेशानी होती है, वो ये है कि ई रिक्शा तो समाज कल्याण की तरफ से बांट दिए, लेकिन उस ई रिक्शा की सर्विसिंग सेंटर नागपुर शहर में कहीं पर भी नहीं है। तो ऐसा समाज कल्याण की ओर से नागपुर शहर में एक लीगल सर्विस सेंटर होना चाहिए, जहां नागपुर शहर की बात करेगा सर, सिर्फ ऑल महाराष्ट्र की कीजिए। बिल्कुल ये नागपुर। बैठक जो है ये नागपुर शहर के कलेक्टर के साथ में थी। ऐसी ही बैठकें बहुत जल्द हम पूरे महाराष्ट्र के जिलाधिकारी के साथ में करेंगे और उन्हें अपने प्रस्ताव देंगे। हमारे पास में एक मॉडल होना चाहिए, जो मॉडल हम सक्सेसफुल किए हैं ऐसा बताने के लिए हमारे पास में एक स्ट्रांग मुद्दा होना चाहिए। क्योंकि मैं दिव्यांग सक्षमीकरण सदस्य हूँ नागपुर शहर में, उस बॉडी में मैं हूँ, इसलिए मैं अपने मुद्दे उस अधिकार के साथ में रख पाता हूँ। यही अगर पावर मुझे महाराष्ट्र में मिला होता तो मैं महाराष्ट्र के दिव्यांग भाई बहनों की तरफ से दिव्यांग सक्षमीकरण सदस्य या अध्यक्ष के नाते पूरे महाराष्ट्र के दिव्यांगों के लिए रखा होता, लेकिन अभी ये पावर मेरे पास सिर्फ नागपुर के लिए है। हम्म। इसीलिए ये यानी मुद्दा हम भी नागपुर करेंगे। ग्रामीण वाले, हम ऐसे गए क्या ग्रामीण वाले आपके लाइव जो रोज चल रहे। तो इस तरह कुल मिला के 10 मुद्दे इस बैठक में मैंने रखे, और आप सभी के प्यार से, आप सभी के अपनेपन से इन मुद्दों को सराहाया गया और अप्रिशिएट किया गया। बहुत जल्द ये मुद्दे सॉल्व हो जाएंगे और नागपुर के जो दिव्यांग हैं उनके बहुत से विषय आगे बढ़ जाएंगे। सो ऐसा कल का दिन रहा, ऐसी मीटिंग करती रही, आपके हाँ। साथ में ये मीटिंग साझा की है। नागपूर के जो विषय म्हणजे नागपूरच्या अंदर दिव्यांग हे बाकी जे आपण कुठे गेलो याच्यावर विषय बोलतो म्हणतात ना। तो अभी जो आपके विषय है, आपके शहर के विषय है, इन विषयों को लेकर एक वीडियो में जारी करूंगा। जितने भी लोग मुझे फेसबुक पर सुन रहे हैं, जितने भी लोग मुझे जूम पर जुड़े हुए हैं, मेरे दिव्यांग भाई बहन, ये जो वीडियो मैं आज ही जारी करूंगा, आज ही बनाऊंगा। जिस विषय इसका विषय रहेगा कि जितने भी दिव्यांग सक्षमीकरण के सदस्य हैं पूरे महाराष्ट्र के, कृपया अति तत्काल मुझे संपर्क करें। उनके विषयों को लेकर मैं भी आपके शहर में आकर आपके कलेक्टर के साथ में चर्चा करके उन विषयों को आगे रखेंगे। आपको अगर लगता है कि मेरी जरूरत आपके शहर में है तो मैं आपके साथ सदैव हूँ। ये इस तरह का विषय मैं रखूंगा। इस विषय को आप आगे बढ़ाइए, जहां पर भी आपको ये वीडियो दिखेगा उसको शेयर जरूर कीजिएगा, ताकि मेरे दिव्यांग भाई की मदद हो जाए। तो आइए आगे बढ़ते हैं, आगे बढ़ते हैं और अपना विषय को हम लेना स्टार्ट करते हैं। बैतूल सिंह के ओर से। तो सर, हेलो, आपने हाँ जी जितने विषय बोलिए। रखे हैं। हाँ जी हेलो, बोलिए। बोलिए। आपने जितने विषय रखे हैं ना सर, 10 विषय रखे बोल रहे हो ना कल मीटिंग में, हाँ जी। उसमें से हर मुद्दे पर पूछना चाहिए आपने, जितने भी पब्लिक अभी आपके लाइव है, हर विषय को पूछना चाहिए आपने। यानी जो भी विषय आपने किया 10 विषय में से एक विषय आपने बताने के बाद वो बोलना चाहिए कि आपकी इस पर कोई राय है क्या, हर हर ये आप दिव्यांगों को। बताइए, आपका क्या राय है इस विषय में? अभी उसका वो पूरा 10 हो गया अभी, उसमें से 20 का कौन सा आते हैं, वो थोड़ी ख्याल में रहेगा। मेरे को ख्याल में आता है लेकिन अभी बाद में विषय आएगा। मैं ये रिपोर्ट बिल्कुल। दिन भर देखता हूँ, मैं ये दिन बहुत भर सर, बढ़िया। मेरे ख्याल में नहीं आता ना, मैं दिन भर देखता हूँ शाम तक यही कार्यक्रम। बिल्कुल। लाइव सिर्फ 1 घंटा है अभी, आगे दिन भर में 4-6 घंटे इसमें जाते मेरे, और ओके। चार्जिंग करके रखता मोबाइल को और देखते रहता। ये बहुत अच्छी बात है, बहुत अच्छी बात। तो मेरे ख्याल में आती सर कि ये बात बोलनी थी अपन ने सर को, लेकिन सर के साथ अपन ने ये बात ही नहीं किया। बिल्कुल। उस टाइम ने सर ने 10 विषय एकदम से बताए ना, एक एक विषय पर आपने सब अपंगों को पूछे कि इस पर आपकी क्या राय है, ये जो बता रहा है मैंने अभी, इस पर आपकी क्या राय है सर। बिल्कुल ऐसा एक सेशन हम लोग ऑर्गेनाइज करते हैं कि हम हाँ
एक चर्चा सत्र रखते हैं, हफ्ते में एक काम करेंगे हम लोग, एक ऐसा चर्चा सत्र रखेंगे जिसमें हम्म। हम शिकायतें नहीं लेंगे, सुझाव लेंगे। हाँ। एक चर्चा सत्र हम ऐसा आयोजित करेंगे हफ्ते में। मैं अभी सोचता हूँ आपके इस विषय के बारे में कि एक दिन हम सिर्फ सुझाव लेंगे कि क्या क्या होना चाहिए दिव्यांग क्षेत्र में, क्या क्या हाँ। उनके दिमाग के पॉइंट्स है। तो ऐसा एक हाँ। दिन हम डिसाइड करते हैं, यकीनन करेंगे। उसमें हम लोग सिर्फ और सिर्फ सुझाव लेंगे और उनके सुझाव को उनके डिस्ट्रिक्ट कलेक्टर के साथ में चर्चा का विषय बनाएंगे, यकीनन हाँ। करें। बहुत अच्छी पहल है आपने बताई, धन्यवाद आपका। चलिए, स्टार अथर्व घुमरे, बताइए आपका क्या विषय है। आपला हा विषय नाही आहे, आपण इथे ते पार्टीच्या मीटिंग करायला नाही आलेलो आहोत. सरकारने काय केलं हा विषय सोडा, आता लोकांचं काय करायचं आपण हे घेऊ, तो विषय पण घेऊ आपण. हम्म। कोणी किती वाटले काय केले, पण आता कसं आहे, आताची प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल ते बघू. बरोबर. सर नमस्कार. ताई, तुमचा परिचय द्या पूर्ण. मला तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये, कुठे आहे तुम्ही. सविता घुमरे, एक तुमचा व्हिडिओ, एक तुमचा मिनिट व्हिडिओ ऑन करा एक ताई. मिनिट हो, एकच मिनिट. बरं बरं. सर 2 मिनट का समय देंगे, फिर मुझे कहीं जाना है फील्ड पे. हाँ, बस ये मैडम से मैं बात कर लेता हूँ, फिर आपके साथ बात कर. ओके. 2 मिनिटं असतो मी वापरायला एक जण अर्जंट जमत व्हिडिओ नाही. चालू का होत नाही माहित नाही मला. हम्म. व्हिडिओ ठीक है, चालू तुम्ही होत प्रयत्न नाहीये. करा. तोपर्यंत या दादाशी बोलून घेतो मी. बोला. बताइए क्या नाम आपका पूरा. सविता गजानन घुमरे. नाही नाही, तुम्ही व्हिडिओ ऑन करा तोपर्यंत. यांच्याशी बोलतो, बेतुल सीके घोरसे. व्हिडिओ का चालू होत नाहीये. जी सर नमस्कार सर. नमस्कार. तो शुरुआत नमस्कार. मुझे पता लगा नमस्कार. कि आपने जो कार्यक्रम किया था बहुत अच्छा हुआ. मैंने एक पेशेंट कस्टमर को भेजा था आपके यहाँ पे. और मेरा सिर्फ इतना कहना है कि थोड़ा सा जैसे आपके यहाँ पे 1500-2000 रुपये विकलांग भाई बहनों को मिलते हैं, तो आपको आश्चर्य होगा कि हमारे यहाँ पे एमपी के अंदर मात्र 600 रुपये मिलते हैं. और उसके $1 का. बढ़ने कोई सिस्टम भी है नहीं. और कोई खेल कूद की अदर एक्टिविटी कुछ होता नहीं इधर ज्यादा. कोई प्रतियोगिता विकलांग लोग कुछ नहीं होती है. तो आपसे पर्सनली मीट करने का एक आध मीटिंग थोड़ा बताइए तो मैं वैसा आकर से मिलूं. और बैतूल जिले कलेक्टर के बारे में और जो भी आपने बताया था मार्गदर्शन में, अपन कुछ बड़ा काम करते हैं क्योंकि बहुत सारे लोग यहाँ पे आशा लगाए बैठे हैं आप जैसे लोगों से. ठीक सर, बिल्कुल. मेरी पर्सनली कोई भी डिमांड नहीं है. सिर्फ जो आप महाराष्ट्र में काम कर रहे हैं वो हम इसको बैतूल जिले में करना चाह रहे हैं. यहाँ से 100 किलोमीटर दूर है. तो आप मिलने का समय बताइए, बस फिर एक आध दिन में मिलने आ जाऊंगा आपसे मैं, अगर आप नागपुर में है तो. अभी आपकी मेरी 2 दिन पहले बात हुई थी कि आपने झाला फोन का? किया था. हाँ जी, हाँ जी, बात हुई थी. मेरे एक नागपुर एक पेशेंट को मैंने भेजा भी था, एक विकलांग को. और एक्चुअली क्या है, कलेक्टर साहब का ट्रांसफर होने वाला है यहाँ से, जो अभी वर्तमान में है. वो धार जिले में उनका प्रमोशन वगैरह हो गया है वहाँ से. तो उसके चक्कर में क्या है, जब तक नया कलेक्टर आता नहीं तब तक मैं आपसे बात करना थोड़ा असंभव टाइप से हो जाएगा. और विधायक जी से मेरी बातचीत हुई है तो बोले कि आप सोमवार को आ जाओ. और उन्हें सोमवार को बुलाया था पर मैं गया, लेकिन मुलाकात उनसे नहीं हो पाई है. तो 1-2 रोज के अंदर उनसे मुलाकात करते हैं. तो उनसे मुलाकात करने के पहले अपन प्लेटफॉर्म में क्या है कैसा है थोड़ा अपन दोनों डिस्कस कर ले तो ज़्यादा अच्छा रहेगा, मैं समझता हूँ ऐसा. बहुत ही सराहनीय बात की है आपने, और आपकी ये ऊर्जा देखकर दिव्यांगों के प्रति मेरी ऊर्जा ऊर्जा और बढ़ गई है. उसके लिए आपको सर्वप्रथम धन्यवाद. और आपकी छिंदवाड़ा से कोई बहन नागपुर में आई थी, और उनको जो है ई रिक्शा, उनको स्कूटी चाहिए थी. हाँ पांडुर हाँ. नाक होने वाली थी वो बहन, और सुबह ही निकली. तो मैं उस दिन मुख्यमंत्री कार्यालय में था, तो उनसे मैं मिला, और वो दीदी को जो मुख्यमंत्री साहब के ओएसडी थी उनके साथ भी मिला दिया. जी. और खुशी की बात ये हो गई कि नागपुर के जो सीआरसी सेंटर के हमारे हेड है, जो ये इस तरह की मोटराइज साइकिल डिस्ट्रीब्यूशन करने का और दिव्यांगों का काम उनके पास में है, उनके साथ मैंने उस बहन को लेकर चर्चा की. तो उन्होंने ये भी आश्वासन दिया कि ये तो महाराष्ट्र के लिए उनके पास में पावर है, लेकिन छिंदवाड़ा जिले के सीआरसी सेंटर में बात करके वो उस बहन का हम लोग हेल्प करेंगे और छिंदवाड़ा से उनको मोटराइज साइकिल दिला देंगे.
अगर आपके आपके कांटेक्ट में वो बहन है तो आप उनसे मेरा संपर्क करवा दीजिए, ताकि ये प्रोसेस को हम आगे बढ़ाए, डॉक्यूमेंटेशन और ये जो प्रोसेस होके सीआरसी छिंदवाड़ा से हम वो काम उनका करा देंगे। रही बात हमारी आपकी बैठक जिलाधिकारी के साथ में जो बैतूल के है, तो विषय ऐसा है कि साहब की ट्रांसफर हो रही है। नए जिलाधिकारी जब आते हैं तो आप मुझे बताइए, मैं यहाँ से नागपुर से आता हूँ वहाँ पर, और हम साहब का स्वागत भी करेंगे, वेलकम करेंगे। उसी दिन में उनको हम एक निवेदन दे देंगे कि आपके जिले की जो जो तकलीफ है, जो परेशानी है, अगर एक ड्राफ्ट बनाकर आप मुझे भेजते हैं तो मैं मेरा उसकी कवरिंग लेटर लगाकर, आपका लेटर और मेरा कवरिंग लेटर लगा के ऐसा ऐसा निवेदन हम नए जिलाधिकारी साहब को दे देंगे। और यकीन है मुझे कि हम जो काम करेंगे उसमें हमें सफलता जरूर मिलेगी। आपके विधायक से भी बात करेंगे। आपके विधायक भी हमारे वहाँ पर बीजेपी की है, तो वो कोई दिक्कत नहीं है, तो हमें वहाँ से सॉल्यूशन मिल जाए। ठीक है ना, सुलोचना पवार का नाम है उनका वाला, उनका कांटेक्ट नंबर मेरे पास में है। मीटिंग खत्म होने के बाद में मैं वो बात कर लेंगे आपकी। और आपके सीआरसी सेंटर छिंदवाड़ा का अगर कांटेक्ट नंबर होगा वो मेरे साथ शेयर कर लीजिए, तो वो उस बहन का काम मैं जल्दी कर दूंगा। मैं बैतूल जिले में आता हूँ। जी मैं भाई बैतूल जी। जिले की बात करूंगा। सीआर सेंटर का नंबर मैं आपको दे दूंगा। वर्मा ठीक। मैडम है, उनसे बात करा दूंगा मैं आपको। और ये भी कर लेते हैं हम लोग कि बैतूल जिले में जितने भी दिव्यांग है 80% के ऊपर, उसका एक लिस्ट अगर बन जाए तो हम एक साथ में ही बड़ा कैंप लगा के उनको कई मोटराइज साइकिल सरकार से दिलवा देंगे। डेफिनेटली बढ़िया। ठीक है सर, तो संपर्क में रहते हैं और इस मिशन को आगे बढ़ाते हैं। ओके, थैंक यू वेरी मच। हॅलो जी बोलिए। हाँ, हॅलो सविता हाँ, मी घुमरे। सविता घुमरे. हो, नमस्कार. जय श्रीराम. मी अहिल्यानगर मधून बोलते दादा. हाँ, सभी लोगों से विनंती है कि कृपया अपना फोन अनम्यूट ना करें, म्यूट रखें। सभी ठीक है. दिव्यांग मेरा भाइयों लड़का को है. विनंती है। लड़का है, डिसेबल पर्सन है. हाँ बोलिए। 74 आहे. 74% आहे. 2 वर्षापूर्वी ई रिक्षाचं केलं होतं. त्याचं काही अपडेट नाही. आणि त्याला घर बसल्या जरी रोजगार मिळाला तरी चालेल ऑनलाईन. हॅलो अरे म्यूट करो ना, आप किसका आवाज आ रहा है? हॅलो हाँ, एक सेकंड दीदी, ये किसी का म्यूट आवाज काफी आ रहा है, इनको कॉल है, जरा उनको म्यूट करता हूँ। सरिता रंगारी, तुम्ही तुमचं म्यूट करा ना प्लीज, असं बाकीच्या लोकांना त्रास होते। और एक बार जो इंस्ट्रक्शन देता है उसको फॉलो किया कीजिए, आप ही की भलाई के लिए हो रहा है। तर सविता जी हाँ. तो मैं पूरा लिख लेता हूँ आपके बारे में। सविता घुमरे जी। तुमचा म्यूट करा ना. अरे म्यूट करिए ना, कौन है बाकी के लोग? सरिता रंगारी, आप क्यों बार बार परेशान कर रहे हैं? आप म्यूट रखिए अपने आप ताई को, सरिता मैडम। सरिता रंगारी आप अनम्यूट मत करिए, यहाँ पर लोगों को डिस्टर्ब हो रहा है। हाँ सविता मैडम, सविता जी। सविता गजानन घुमरे. मुलाचं नाव अथर्व घुमरे. ताई तुमचा म्यूट करा ना प्लीज. केली ना आवाज येतोय तुम्ही माझा? दिसताय मला. तुम्ही दिसताय, आवाजही येतोय तुमचा. दादा दिसतच नाहीयेत मला. हा ठीक आहे. दिव्यांगाचे प्रकार काय आहे ताई? लोकमोड अस्थिव्यंग. मुंबई ना? नाही, अहिल्यानगर. अच्छा, अहिल्यानगर. हम्म. जिल्हा अहिल्यानगर. तहसील काय आहे? हो आहे. तहसील काय आहे? आहे ना इथं. तहसील पण आहे, कचेरी पण आहे, दोन्ही आहे.
ना प्रॉपर नगरमध्येच राहते मी. बरं बरं, प्रॉपर नगर आहे ना? हां हां. सिटीत मुलाचं एज्युकेशन काय आहे? पोस्ट ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. झालंय मराठीमधून, मराठी विषयात. कोणत्या वर्षी झालं? म्हणजे आता फर्स्ट सेमिस्टर, लास्ट इयरचं फर्स्ट सेमिस्टर झाले, सेकंड चालू आहे. म्हणजे जवळजवळ होत झालंच, फॉर्मही भरलाय. ओके ओके. वय किती आहे ताई त्याचं? 24 आहे रनिंग. अच्छा. ठीक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी चालू आहे. थोडक्यात कट ऑफ जातोय. बरं बरं. तोपर्यंत डाटा एंट्री वगैरे कॉम्प्युटर हँडल करता येतं. घरी PC आहे. जर मिळालं तर फार बरं होईल. ऑनलाईन जरी. अहिल्यानगर म्हणजे जुनं नाव काय? अहमदनगर. हां हां. आपले जिल्हाधिकारी साहेब कोण आहे? हम्म. आहेत, मी काल गेलते बरं का नाही आठवत नाही ना. मी आज जाणार आहे परत, सांगते चौकशी करून. सामल होते मध्यंतरी, बदलून गेले ते सामल. आता कोण आले माहिती नाही. माझ्याकडे आहे, पण ते आता वेळेवरती सगळं गडबड होते ना. मी आज तुम्हाला सगळे डिटेल काढून तुम्हाला व्हॉट्सअप करते. हे बघा, तुम्ही काय करा, त्या रिझ्यूम मला पाठवा, नंबर 1. बर रिझ्यूम सेंड करा माझा ईमेल वरती. बर मी तुम्हाला इथे ईमेल लिहून देतो, म्हणजे चालेल. तुम्ही नोट करू शकता. bjp.amol AMMOL अमोल वालके @gmail.com. हा माझा ईमेल ॲड्रेस आहे. तुम्ही या ईमेलवरती त्याचं रिझ्यूम. रिझ्यूम पाठवून द्या, नंबर 1. बर तुम्ही मला काल फोनवरती बोलल्या होत्या की तुम्ही सुद्धा BJPचे सक्रिय कार्यकर्ता आहात म्हणून. हो 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 हो. आता 4 महिन्यापूर्वीच जॉईन झाले मी. तर दिव्यांग सक्षमीकरण सदस्य अहिल्यानगरमध्ये कोण आहे, मला ही लिस्ट द्या. म्हणजे मी तुमच्या त्या सदस्यांना घेऊन कलेक्टर साहेबांशी विशेष चर्चा करून तुमच्या जिल्ह्यातले सर्व विषय पुढे वाढवून देतो. चालेल चालेल. कारण इथं एक सांगू का सदस्य दादा, असल्यामुळे तुम्ही ते करू शकता. हो एक सांगू का दादा, खूप दिव्यांगांचे हाल मी बघते बाहेर. इथे पण खूपच, म्हणजे ते 2,500 रुपये येण्याची वाट बघतात आतुरतेने, म्हणजे इतके हो त्यांचे हाल आहेत. हो ना ग ताई, बरोबर आहे ना तुझं म्हणणं. हाल तर खूप काय आहे. होतं, कुणाला आपण, आता मी आहे त्याच्यासाठी, पण कुणाला कुणीच नाही हो. म्हणूनच आपण जे आहे अशा मागण्या केलेल्या आहेत. दिव्यांगांची पेन्शन जी आहे, सर्वात अगोदर ती कुठल्याही एका फिक्स तारखेला यायला पाहिजे, ही मागणी हो हो आपण केलेली आहे. जेणेकरून त्यांना त्यांच्या आर्थिक जी काही त्यांच्या महिन्याचा व्यवहार आहे तो त्यांना कॉन्फिडन्सली करता येईल. आज ते 2,500 रुपये येतात, पण ते येण्याची तारीखही फिक्स नसल्यामुळे त्यांचे आर्थिक नियोजन पूर्णपणे दिव्यांगांच्या डिस्टर्ब होतं. त्यामुळे ही बरोबर. मागणी केलेली आहे सरकारला की दिव्यांगांना जी पेन्शन देतात ते महिन्याच्या कुठल्याही एका फिक्स तारखेला द्या. आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही 1 ते 5च द्या, तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे तुमच्या जे बजेट. बरोबर आहे, प्लीज नोट बरोबर. करा. तर हा बरोबर विषय आहे. घेतलेला आहे ताई आम्ही. ह्या सगळ्या मागण्या मी सुरू केलेल्या आहे सरकारशी बोलायला. तरी पण तुमच्यासारखे जे कर्मठ कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीचे, ते जर त्यांनी साथ दिला, कारण कसं आहे दिव्यांगांना सहजासहजीपणे साथ द्यायला तयार नाही होत. मला माझी लढाई लढावी लागत आहे. दादा ऐका ना दादा, हा जो प्रश्न आहे ना, मी तुमच्याशी आता हे कॉलवर बोलेल बऱ्याच गोष्टी. ठीक आहे खूप ताई, काही आहे, आपण बोलूया निवांत. चालेल ना ताई, चालेल काही हरकत नाही आहे. तर मला तुम्ही ते रिझ्यूम सेंड करा
आणि हो मला हो तुमचा चालेल. नंबर मला आता व्हॉट्सअप करा ताई, माझ्या नंबरवरती लगेच करा. हो हो मी तुम्हाला हो इथे हो विचारत नाही, कारण नंबर तुम्हाला इथे विचारत नाही, मला तुम्ही व्हॉट्सअप करून द्या. मी पाठवलाय तुम्हाला, मी सकाळी हाय केलंय, काय पाठवलंय. पाठवते जमलं तर 99220441 मी सेव्ह करून घेतो आता. ओके, घ्या नंबर 95. आता नको द्या मला, याच्यावर पाठवा, व्हॉट्सअपवर पाठवा. बरं बरं चालतंय, ठीक हम्म? ठीक आहे, हा आहे. प्रोग्राम ओके. लाईव्ह सुरू आहे ताई. हो, छान वाटलं. तुम्ही उलट जे कार्य करताय ना, एक तर महत्त्वाचं म्हणजे बीजेपीचं बघून खूप बरं वाटलं. खूप चांगला कार्यक्रम आहे. तसाच आमचा अनुलोमचाही खूप चांगला कार्यक्रम आहे. हम्म. त्याच्याविषयी आपण बोलूया. आणि याच्यामध्ये आमचं कसं एक आहे ताई, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला स्वतः चार्ज दिलेला आहे. त्यांच्या आदेशानेच हा कार्यक्रम सुरू आहे. आणि हां, त्यांच्या हां, हां, हां. त्यांच्या म्हणजे प्रत्येक सोमवारी माझी नियुक्ती केलेली गेलेली आहे. त्यांच्या कार्यालयातून प्रत्येक हं, हं. सोमवारी मी नागपूर शहरातील आणि ग्रामीणमधील दिव्यांगांशी संवाद करतो, भेटतो. आणि बाकीचे जे राहिलेले दिवस आहेत ते ऑनलाईन संवाद करतो महाराष्ट्रातील दिव्यांगांशी. आम्हालाही त्यांनीच हे काम दिलेलं आहे. फक्त महिलांशी संवाद साधायचा. शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजेत. ठीक आहे ताई, ठीक आहे. हं. मला तुम्ही त्यांच्या रिझ्यूम पाठवा मुलाच्या, अथर्वच्या. ओके, ठीक आहे ताई, धन्यवाद. चालतंय. थँक यू. चालतंय. धन्यवाद. बरं, कोण बोलत आहे पुन्हा नेक्स्ट आता? पोको C31, आपको क्या बात करनी है? पोको C31 अशोक माइक्रोमैक्स किंग, आपको क्या बात करनी है भैया? बताइए जरा, अपने विषय रखिए। आपका माइक म्यूट है अशोक जी, आपका माइक म्यूट है। आपको कोई विषय रखने हैं, आपकी बातचीत करनी है तो जरूर बताइएगा। हाँ अभी अनम्यूट किया। हाँ बोलिए, आपका बिल्कुल अनम्यूट हो गए आप अभी। सर मेरा गैंग्रीन वैसे घुटने के नीचे पैर कट गया हाँ जी, पैर कट गया है, गैंग्रीन। और हाँ गैंग्रीन से पैर कट गया, 2 बार ऑपरेशन हो गया। हाँ अभी घुटने से नीचे कट है। जी। अभी मुझे वो सर्टिफिकेट कहाँ बनना है? वो जो केम हॉस्पिटल में मैंने ऑपरेशन किया था उधर नहीं जमा, बाद में प्राइवेट में किया मैंने। अभी सर्टिफिकेट कहाँ से बनाना पड़ेगा इसका कोई आइडिया मुझे नहीं है। और ज्यादा मैं किधर बाहर चक्कर नहीं लगा सकता क्योंकि अभी मैं हैंडीकैप हूँ। कोई बात नहीं, आपका नाम बताइए पूरा। अभी रिसेंटली अशोक विठल शेट्टी। अशोक विठ्ठल हाँ शेट्टी शेट्टी, हाँ जी। साहेब, परसेंटेज सांग. अच्छा, दिव्यांग टाइप पैर कटा है गैंग्रीन के कारण। हाँ जी। गैंग्रीन के कारण पैर काटा गया। कौन सा पैर काटा गया? राइट साइड का, राइट राइट। राइट लेग। पहले क्या करते थे साहब आप? होटल में काम करता है सर। होटल में काम करते हैं, चलो अच्छी तो बात है। मालूम है शेट्टी लोग तो होटल वाला काम नहीं करते। हाँ, शेट्टी लोगों का तो मालूम है। हाँ जी हाँ जी। अच्छा, कहाँ से बोल रहे हो, कौन सा जिला है आपका? मैं मुंबई विक्रोली। मुंबई। मु- विक्रोली। मुंबई विक्रोली। हाँ मुंबई विक्रोली। क्या आपका एज कितनी है? अभी 64 रनिंग है। 64 रनिंग है सर की एज। अच्छा। अच्छा विक्रोली का एड्रेस पूरा दिया नहीं मैंने, मुंबई 83 है। मुंबई। 400083 अच्छा, ठाकुर नगर। तो आपका सवाल है कि आपकी हैंडीकैप्स आपका कब हुआ ये पैर का? ये हो गया करीब अभी 1 साल होने को है, 1 साल 14 महीने होने को है। 14 महीने से फिर आपने कभी कुछ कोशिश नहीं की है इसके लिए? नहीं किया। अभी क्या है, वो बीच में 6 महीने बाद वापस पैर गैंग्रीन ऊपर बढ़ते गया, उसी झंझट में फंस गया। अभी होके वापस प्राइवेट में किया तो अभी ठीक है। लेकिन हाँ, अभी एक वो एनजीओ का एक ट्रस्ट का एक वो जो नकली जूता है ना वो बनाया, वो चलने को नहीं होते उसमें से अभी। तो आपकी हैंडीकैप सर्टिफिकेट नहीं बनी है, ऐसा बोल रहे हो क्या नहीं आप? बने अभी। मेन मेन मुद्दा वही है मेरा, हैंडीकैप सर्टिफिकेट कैसा बने, किधर बनू, क्या है, कुछ आइडिया नहीं मेरे पास। कोई बात नहीं भैया, अशोक जी मैं हूं ना। हाँ जी।
टेंशन नहीं लेने का। बताइए, मोबाइल नंबर बताओ आप अपना। 775 हाँ 06 हाँ 32 जी 6624। ठीक है, तो आपको मैं सॉल्यूशन देता हूँ। हैंडीकैप सर्टिफिकेट बनानी है, सर्टिफिकेट बनानी है, दिव्यांग सर्टिफिकेट। आपको आपका हैंडीकैप सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनाने के लिए किसी सरकारी हॉस्पिटल या मेडिकल बोर्ड के पास में जाना पड़ेगा। हाँ जी। तो विक्रोली में तो ऐसा कोई फिलहाल हॉस्पिटल, विक्रोली में ऐसा कोई सेंटर नहीं है। अच्छा, वो अम्बेडकर हॉस्पिटल बोल के है नजीक में, उधर नहीं होगा ना? हाँ, मैं बता रहा हूँ आपको उसी बारे में चर्चा। हाँ जी। आप जो है, आपके विक्रोली के पास में राजावाड़ी हॉस्पिटल है। हाँ जी। हाँ जी। ठीक है, हाँ जी। आपके विक्रोली के पास में राजावाड़ी हॉस्पिटल है, घाटकोपर में। हाँ जी। हाँ जी। आप वहां पर जाइए, घाटकोपर के हॉस्पिटल में, राजावाड़ी हॉस्पिटल में। हाँ जी। वो बीएमसी का, हाँ। बॉम्बे म्यूनिसिपल कॉरपोरेशन का बड़ा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल है, हाँ जहां जी। दिव्यांगों की डिसेबिलिटी सर्टिफिकेट बनाने के लिए खास वहां पर बोर्ड बैठता है। और अच्छा, बैठे बोर्ड उधर है। कि विक्रोली से बहुत नजदीक है। हाँ, नजीक है, 1-1.5 किलोमीटर। बस 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 बस, बहुत ही नजदीक है। हाँ सर जी। कौन सा कार्ड बोला? तो समझे क्या अशोक जी, हाँ जी। हाँ जी। कि आपको वहां जाना है। हाँ जी। विक्रोली के पास में घाटकोपर है, वहां पर राजावाड़ी हॉस्पिटल है, वहां जाना है। क्या लेकर जाएंगे आप डॉक्यूमेंट? तो आपको लेकर जाना है आधार कार्ड, हाँ। 2 फोटोग्राफ, हाँ जी। आपकी जो पुरानी मेडिकल सर्टिफिकेट होंगी, जिसमें आपका पैर कटा, उसको जहाँ पे आपने ट्रीटमेंट किया, हाँ वो, और डॉक्टर की प्रिस्क्रिप्शन। सर, अभी वो जो है ना प्राइवेट का है, मैं सेकंड टाइम प्राइवेट का किया ना, वही तो समस्या है। कोई बात नहीं ना। चलेगा, प्राइवेट का चलेगा। अरे भैया, आप प्राइवेट में तक अपनी ट्रीटमेंट करो या गवर्नमेंट में, आपका दिव्यांग हो, पैर कटा है, वो इम्पोर्टेंट है। अच्छा अच्छा अच्छा। गवर्नमेंट का ऐसा नहीं कहना है कि आपने ऑपरेशन प्राइवेट में किया, प्राइवेट में पैर काटा तो गवर्नमेंट में क्यों आते हैं। अच्छा अच्छा, ये सब नॉलेज नहीं था, लैक ऑफ नॉलेज है। हाँ जी। मैं हूं ना सर, टेंशन नहीं लेना। हाँ जी। हाँ जी। मैं क्या बोला आपको, कि आपको राजावाड़ी हॉस्पिटल जाना है, जो कागज पत्र बताए हैं आपको वो पुराने एक्सरे, एमआरआई वगैरह जो भी होगा वो सब लेकर जाइए, और हाँ हाँ। फतेह करके आइए। हुआ तो मुझे जरूर फोन करिएगा। हाँ जी। हाँ जी। अगर राजावाड़ी हॉस्पिटल नजदीक है, नहीं वहां पे होगा, तो गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल है विक्रोली हाँ, ही। वो और भी नजीक है। हाँ, तो वहां पर प्राथमिक जांच होंगी, लेकिन मैं वो रिकमेंड नहीं करूंगा आपको। नहीं नहीं, हम गोदरेज मेमोरियल राजवाड़ी में हॉस्पिटल जाएंगे, में राजवाड़ी जाएंगे। जाओ, राजावाड़ी में जाओगे तो एक साथ सारे काम हो जाएंगे। ठीक है। गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल में आपकी प्राथमिक जांच होंगी, पूरा डॉक्यूमेंट नहीं बनेगा। ठीक है, अच्छा अच्छा। और कोई जैसा सवाल आपने पूछिए। सर इरविन दवाखाना ना? हेलो सर। भैया आप है ना, ये मेरा वीडियो डबल देख लीजिए, बार बार बीच बीच में डिस्टर्ब मत करिए। नाही नाही, अमरावतीमध्ये इरविन दवाखाना काय तुम्ही जे सांगत आहे, नागपूरचे दवाखाने नहीं हे नहीं, असं अमरावतीमध्ये इरविन आहे का? देखिए, ये मुंबई की बात कर रहा हूँ मैं, नागपुर की बात नहीं कर रहा हूँ, ना अमरावती की बात कर रहा हूँ। आप ये वीडियो लिंक को, मेरे लिंक को डिस्टर्ब मत करिए बीच बीच में बोल के। अच्छा ठीक है। प्लीज, विनंती है आपसे कि मैं अगर बोल रहा हूँ तो आप बीच बीच में डिस्टर्ब मत करिए, मुझे आपसे डिस्टर्ब होता है। मैं ठीक है मुंबई सर। मुंबई विक्रोली की बात कर रहा हूँ, नागपुर या अमरावती की बात नहीं हो रही। ये पेशेंट जो है अशोक जी, मुंबई विक्रोली से है। हाँ जी। ठीक है अशोक जी, और कुछ चाहिए आपको माहिती? इतना कर लीजिए, इतना हाँ कर जी। फिर बताइएगा मुझे। आगे आगे का प्रोसीजर बाद में देखेंगे, इतना तो कर लेता हूँ पहला। आगे का कर लीजिए, कोई दिक्कत नहीं। मुंबई के जो जिलाधिकारी है हाँ उनसे जी। बात करके, या संजय गांधी निराधार योजना की सारी योजनाएं हम आपको लागू करा देंगे, बिल्कुल निश्चिंत रहिए। ठीक है, थैंक यू, धन्यवाद। ठीक है, ठीक है, मुंबई धन्यवाद। कभी ओके। आऊंगा मैं तो बुलाऊंगा आपको कहीं पर, तो जरूर आइएगा किसी ओके प्रोग्राम। ओके सर, थैंक यू, धन्यवाद। धन्यवाद। धन्यवाद।
कोई डॉक्टर सब किससे बात करनी है अभी? अरे ऑनलाइन ढूंढना कर इनका बात मतलब मौका मत करते है कर जानते हैं मतलब गवर्नमेंट पेशेंट टिक जाता मेरा नेटवर्क 19-20 हो रहा है आज। पूरा आईडी बंद करो यहाँ पर मालदोड़ सर्टिफिकेट किती आहे BA B.Ed? हाँ सर. कोणत्या वर्षी झालं तुमचे हे BA B.Ed? 13-14 मध्ये सर. 2013-14 मध्ये. हो सर. तर लातूरचे कलेक्टर साहेब झालाय का काही बोलणं? तेच सर विचारला होतो सर, जाऊन भेटू का मॅडमला म्हणून. आणि ते मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मधून पण शाळेवर 1 वर्ष मी हे केलेलं आहे सर, काम केलेलं आहे. वर्षा मॅडम आहेत ना? हा, वर्ष मॅडम आहेत सर. वर्षा मग जर घुगे, कलेक्टर. हा हा घुगे मॅडम आहेत सर. जर काय झालं तर लय चांगलं होईल सर. सहकार्य सध्या करतात त्या. काय म्हणलं सर? वर्षा घुगे मॅडम जे आहे कलेक्टर लातूरच्या, सहकार्य करतात छान. मग भेटू का सर त्यांना जाऊन? त्यांना तुम्ही एक काम करा, हा. एक प्रोसेस सांगतो. पहिले मला रिझ्यूम पाठवा तुमच्या. हो सर, रिझ्यूम पाठवतो सर. रिझ्यूम सेंड करा मला, माझ्या या ईमेल आयडी वरती रिझ्यूम सेंड करा, ठीक आहे? हेच का सर, बीजेपी अमोल वाळके का नुसतं अमोल वाळके सर? bjp.amolwalke@gmail.com. हा सर. यावरती तुम्ही मला तुमच्या रिझ्यूम पाठवा. BA B.Ed तुमचे मागचे अनुभव वगैरे सगळे जोडा, तुमचे शिक्षणाचे कागदपत्र जोडा. हो सर. हो सर. मी तुमच्या कलेक्टर सोबत इथनं चर्चा करतो किंवा त्यांना माझ्या कव्हरिंग लेटर लावून माझ्या ईमेलवरून त्यांना ईमेल करतो हा. आणि पूर्वसूचना त्यांना देऊन ठेवतो. खूप छान होईल सर. लय उपासमारीची वेळ आहे सध्या, लय कंडिशन खराब चालू आहे काही सर. विषय नाही मित्रा, काय हो सर. हो हो सर. हो सर. बिलकुल. आणि सोबतच माझ्यासोबत मी लिहितोय ते कलेक्टरला रिझ्यूम पाठवायचं आहे, कलेक्टर. कारण तुझ्यासारखे शिकलेले मुलं, हो सर. हो सर. B.Ed झालेलं आहे, दिव्यांग आहे, आणखी काय हवं आहे हो साहेब? हो सर. हो सर. जॉब नाही मिळणार तर कोणाला मिळेल? हो सर, कुठं तर द्या सर, लय उपकार होते सर. माझ्या सध्या परिस्थिती लय खराब चालू आहे. शिकलेले मुलं कमी आहे. मग हो सर. हो तुमच्यासारखे सर. शिकलेले मुलंही जर बेरोजगार राहील हा. तर काय अर्थ आहे? मग आज पाठवून देऊन सर, कधी भेटू मॅडमला मी? नाही नाही नाही, मॅडमला नाही. पहिले तुम्ही मला तुमच्या रिझ्यूम वगैरे पाठवा. रिझ्यूम पाठवतो, अनुभव पाठवतो मॅडमला सगळीकडचा. पाठवतो आणि मग मॅडमशी मला उद्या किंवा परवाला मला पुन्हा जोडा. तुम्ही घाई नको करा, हो सर. हो सर. मला जोडा. हो मी सर. ते माझ्याकडे माझी HR येईल तर ते मला सांगेलच हा विषय. हो सर. व्यवस्थित तुमचा रिझ्यूम पाठवा आणि तुम्ही काय काय करू शकता ते पण पाठवा. कारण या विषयावर काल माझी नागपूरचे कलेक्टर साहेबांसोबत चर्चा झाली. हो सर. त्यांनी असं मांडला की आम्ही तर जॉब देऊ शकतो, पण तुम्ही काय करू शकता ते सांगा अगोदर. हो सर. हो. तर तुम्ही काय करू शकता ते पण लिहून पाठवा. कोणत्या पण ऑफिसला कंत्राटी चालेल सर. मला आउटसोर्सिंग नका देणार, कसं काय देणार चालतंय सर. हो, आता कारण मी काय आहे, तो पंचायत विषय वेगळा आहे. पंचायत समितीला पण संरक्षण अधिकारी म्हणून 15 महिने काम केलं सर, टेंडर मध्ये. करू तुमचे काम करू आपण. तुमच्या कलेक्टरशी बोलू. तुमच्या नोकरीचा विषय आहे, शिकलेले आहे, तुम्ही एज्युकेटेड आहे, 55% आहे, धावते फिरते आहे, काम करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, यंग आहात, स्मार्ट आहात. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे. ठीक तर आहे मला मी तुम्हाला सांगितलं रिझ्यूम पाठवा. कलेक्टरला मी रिझ्यूम पाठवतो. सोबतच हा. एक काल आपली मीटिंग झाली. हो होतं सर, मी जॉईन होतो सर. कालच जॉईन झालो सर. हा, तिथं ते हे होते ना, चौधरी सर. हा, चौधरीजी होते. त्यांचा नंबर पण तुमच्याशी शेअर करतो. हो सर. त्यांनाही तुम्ही तुमच्या रिझ्यूम पाठवा. म्हणजे त्यांनाही सांगू आपण की लातूरमधून तुमचं काम करा. असं कोणत्या पण हा? हा सर, कोणत्या पण गव्हर्नमेंट ऑफिसला चालेल सर, कंत्राटी बाह्य यंत्रणे नका आता देणार. आपण प्रयत्न करत राहू. गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट असो, प्रत्येक जॉब मिळण्याशी मतलब ठेवा. ठीक आहे सर. ठीक आहे सर. आपण प्रायव्हेट मध्ये करत राहायचं, गव्हर्नमेंट मध्ये अप्लाय करत राहायचं. करायला आलो सर, थोड्या मार्कानं हे हुलालंय. ठीक आहे, ठीक आहे. हा नंबर सर. 90 49 89
89 म्हणजे 89. हा. हा 0466 0466 04. 466. ठीक आहे विश्वनाथ भाऊ, तुम्ही तसं सांगितलं तेवढं करा. हो सर, रिझ्यूम सेंड करा मला. आज पाठवून देतो सर. आज पाठवून द्या. व्यवस्थित सुंदर रिझ्यूम लिहा. ठीक आहे. हो सर. ठीक आहे सर. पुन्हा काही मदत सांगा, पुन्हा काही मार्गदर्शन. नाही सर, एवढंच लयच हे होईल सर, कारण सध्या लय उपासमार चालू आहे, काही काम नाही काय नाही त्याच्यामुळे. हो काय, सर. सगळ्यांचीच परिस्थिती आहे तशी. हो सर. काही नाही, ठीक आहे, आपण प्रयत्न करू. हो सर. मी जर मॅडमशी बोललो तर एकदा मी बोलीलच कलेक्टर साहेबा मॅडम सोबत, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना भेटायला रिझ्यूम घेऊन चालले जाल, ते तुमचं सेटिंग कुठेतरी करून देतील. ठीक आहे मॅडम, ठीक आहे सर. ठीक आहे. हो सर, आज पाठवून देतो आणि उद्या जॉईन होतो सर. उद्या परवा बाकी दिवशी आपली बोलतो व्हिडिओ सर. वगैरे शेअर करता की नाही करत? करतो सर, करतोय सगळं, सर्वांना पाठवतोय. मन जोडलेला आहे. दिव्यांग म्हणून ग्रुप आहे त्यांच्या महाराष्ट्राचा. तर बढिया काम ते करत आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला मी स्पॉटलाइट देत आहे विजय मेहर सर. तुम्ही तुमच्याबद्दल सांगा, बोला, आणि ज्यांना ज्यांना जे प्रश्न विचारायचे आहे ते मेहर यांना विचारू शकता. हॅलो, नमस्कार. हा बोला. आता हा मी मंच तुमच्याकडे आहे, बिनधास्त चर्चा करा. तुम्ही सर्व लाईव्ह मध्ये आहात, जी लाईव्ह सर. आहात, चर्चा बिनधास्त करा. जी सर. आपल्याला, हॅलो, काय नाव म्हटलं? हा बोला. काय नाव म्हटलं सर आपलं? विजय रंगराव मेहर मौदा. हो. काय समस्या आहे आपली? काय म्हटलं? महोदा. मौदा. नागपूर जिल्हा. हा बरोबर. मी अमरावती जिल्ह्यामधून बोलतोय. हा बोला सर. दर्यापूर तहसील आहे, सिंगरी हा पोस्ट गाव आहे, सिल्लोड गावामधून बोलतोय. आपल्याला इथं म्हणजे आजूबाजूचे जेवढे काही दिव्यांगाचे खेळ आहेत, प्रत्येक हा खेळामध्ये दिव्यांग आहेत. हा प्रत्येक खेळाची एका जागी मीटिंग करायची असली सर तुम्ही येताल का म्हणा अमोल सरांना? हा तुमच्या कसं मार्गदर्शन करायला आम्हाला हा अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्ही येसाल काय? येऊ शकतो ना, तसं काही हे नाही, पण या ग्रुप वरती अगर झाला तर चांगलं होईल. आणि ग्रामपंचायतला आपल्याला ते अपंगाच्या पूर्ण गावाची अपंगाची लिस्ट मागायची असली तर मागू शकतो ना आपण? हा मिळतो आपल्याला. हं. ते तिथं ग्रामपंचायत मध्ये सचिवाकडे जायचं, हो. त्यांना मागणी करायची आणि ते देतात. आपल्या ग्रामपंचायत अंतर्गत किती दिव्यांग बांधव आहेत, त्यांना किती पैसे मिळाले ते वगैरे लिस्ट मिळतो त्यांच्याकडून. हो बरं. ते लिस्ट मी विचारलं अधिकाऱ्याला, ग्रामपंचायत अधिकारी, आणि आपण त्या अधिकाऱ्यालाच विचारायचं ना. हो. आपण अधिकाऱ्यालाच विचारायचं ना सर. बरोबर ना सर? हा बरोबर आहे ना, ते तिथून मिळतं. हा बरोबर. आणि तहसील मधून पण मिळते मागितली तर. ते जे आपण आपल्याला अनुदान मिळतो ना महिन्याचे हा. 2,500 रुपये, हो. संजय गांधी निराधारचे, त्याची पण लिस्ट मागवली तर ते देतात. तहसील मधून? हा. त्या ग्रामपंचायतला मिळते तहसीलची मिळून? नाही, ग्रामपंचायतची वेगळी असते. ते 5% ते त्यांचा निधी वेगळा असतो, तो वर्षाचा मिळतो. बरोबर. आणि हा निधी हा आपल्याला 2,500 रुपये तो महिन्याचा मिळतो. हा, हा, 2,500 रुपये. तहसील. हा 5% निधी आहे. हा हा. ग्रामपंचायतीने सर्वांच्या बँकेच्या खात्यात जमा केलाय. हो. तुमच्या गावामध्ये चालू आहे या निधी? आणि केवायसी करायचे ते एखाद्या CSC सेंटरवर जाऊन आपले डॉक्युमेंट्स न्यायचे, केवायसी करून घ्यायची. का बरं? आता 2026 ला निघालाय? हा आता निघालेला आहे. केवायसी करणे अनिवार्य आहे. UID कार्ड न्यायचं सोबत?
UID कार्ड, राशन कार्ड, आपलं आधार कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट. डिसेबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे आपलं डॉक्टर सर्टिफिकेट नाही राहते का? DID कार्ड. नाही, UID कार्ड आणखी एक डिसेबिलिटी सर्टिफिकेट राहते डॉक्टर कडून मिळालेली. ते इव्हन सरकारी रुग्णालयामधून मिळालेली. हा ती बरोबर. हा ते घेऊन जायचं, KYC करून घ्यायची आणि एक प्रिंट मिळते. 20 रुपये या 30 रुपये घेतील ते. कोणी बरं. 50 रुपये घेतात. हं. आणि यांचं म्हणणं आहे की दीपक जानराव वाकपांजर दीपक जानराव गवई हा यांना बरोबर बोलता नाही येत, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो, ते सांगतील मला समजते, तुम्हाला समजत नाही यांचं बोलणं. हा सांगा, बोला ना. यांना अगोदर 45% होतं ना, 45% होतं दिव्यांगाचं सर्टिफिकेट डिसेबिलिटी कार्ड. हा आता 50% झालं. हा हे 90%च्या वरती दिव्यांग आहेत. यांना चालता नाही येत, म्हणजे काही काय बोलता नाही येत, म्हणजे हाताने दोन्ही हाताने काही कामं नाही करता येत. याच्यासाठी काय करायचं? ते डॉक्टरच देतात ते सर्टिफिकेट. आपल्याकडून त्याबद्दल काही हे नाही, आपल्याला त्याच्यातलं माहिती नसतं ना. डॉक्टरच सांगू शकते का आपण किती म्हणजे पर्सेंटेज आहो, ते डॉक्टरच सांगू शकतात. बरोबर आहे. याचं म्हणणं असं आहे म्हणून मी बोललो तुमच्यासोबत. नाही, चांगलं विचारलं, माहिती काही हे नाही, सर्वांनाच माहिती होऊन जाते त्या बाबत. फिटची बिमारी आहे, पण डॉक्टरने त्यांना 50% दिलं तरी पण. फिट आहे का त्यांना? फिट येते. फिटचं तसं काही हे नाही, डॉक्टर वर अवलंबून आहे ते. आपण त्यांना पत्र किंवा असं काही देऊ शकत नाही त्याबाबत. नाही. आणखी आपण जे मग त्या दिवशी मी 192 नंबरचा एपिसोड झाला होता शनिवारी. 192 नंबरचा एपिसोड झाला होता. मी म्हटलं होतं की बोगस दिव्यांगाबद्दल, महाराष्ट्रातले बोगस दिव्यांग काढावं कसे. आता आमच्या गावामध्ये चिलोरी मध्ये ग्रामपंचायत मध्ये बोगस दिव्यांग आहेत किती हे आम्हाला माहिती आहे, पण गाव नात्यानं बोलता नाही येत. हो, पण ते शासनाचं काम आहे ना साहेब. आपण हे केलं तर ते आपल्याला म्हणजे टार्गेट करून किंवा काही हे करू शकतात, पण ते शासनाचं काम आहे. ते डॉक्टर जे देतात त्यावर अवलंबून असतो ना आपण पण. आता तुम्ही म्हटले त्यांना 45-50% दिलेला आहे, ते 90% आहे म्हणत आहे, आपण म्हणून राहिलो. पण डॉक्टर बोलत नाही ना त्या गोष्टी, काय हा एवढे पर्सेंटेज आहे. त्यांना जे वाटते, जेवढं म्हणजे त्यांना दिसत आहे तेवढे ते देतात. आपण डॉक्टरचे एवढे मोठे नाही आहे. बरोबर. पण प्रत्येक वर्षी जाऊन आपण त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेणं निर्वाही आहे, कारण ते वाढवून देतात नंतर. दरवर्षी जातो. त्याच्यामध्ये लिहिलेलं पण असते, तुम्हाला हे असेल तर तुम्ही म्हणजे परमनंट आहे किंवा परमनंट नाही आहे, असे 2 प्रकार आहेत आपल्या डिसेबिलिटीचे. जो कार्ड बनतो ना UID, त्याच्यावर परमनंट आणि ते 1 वर्षाकरता 2 वर्षाकरता असं पण लिहिलेलं असते. ते पाहून घ्यायचं. आता मेरे साहेब हे बरोबर बोललो ना की आपण महाराष्ट्रामधले बोगस दिव्यांग काढा. आता हे काढावं कधी त्यांना? हो, तर ते चालू आहे ना साहेब, त्यांच्या ते सरकारचे चालू आहे. आता मग बोलले तुम्ही का ते मुंडे साहेब, तर ते करून राहिले ना, ते प्रयत्न चालू आहे त्यांचे. आपण माहिती देऊ. लाडकी बहीण 40 लाख, लाडकी बहीण कमी झाल्या. ते वेगळं प्रकरण आहे, हे आपलं वेगळं प्रकरण आहे. नाही, त्या प्रकरणासारखंच आपलं होऊ शकतं ना. हो,
लाडकी बहीण नाही किती नाही जबरदस्त काढल्या नाही सरकारने. नाही तेव्हा ते ते वेगळं सरकार आहे. हा? सरकारने काढल्या लाडकी बहीण. का बरं काढलं की तुम्ही मला बरोबर आहे ना. हो, तर ते सरकारनेच काढलेलं आहे, पण ते वेगळं प्रकरण झालं. आपलं वेगळं प्रकरण आहे. आपण आपल्या हक्कासाठी लढत आहोत आपण किंवा आपल्या आपण आपला हक्क मागत आहोत. बरोबर आहे. हा. मग पगार वाढ होते, पण बोगस दिव्यांगही पगार घेत आहेत. आता ते बरोबर माहिती होतात ना त्यांचे UID कार्ड पाहिल्यानंतर माहिती होतो ते काय आहे का नाही. बरोबर. हम्म. सांगा ना, दुसऱ्याला काही सांगायचं नाही का? कोणीच नाही का अजून लावून? मला हा? सांगायचं. बोला. हॅलो. हॅलो हा हा, बोला मॅम. सर, मी शीतल नेरकर भंडारा जिल्ह्यातून बोलत आहे. कुठून? भंडारा जिल्हा. भंडारा. हा. काय गाव? शीतल नेरकर. नाही, गाव. खमाटा टाकळी. हा, बोला. सर, माझी जे संजय गांधीची केस आहे ना सर, ती हा आईकडल्या नावाने टाकली आहे सर. हा. आणि आता जी सर्टिफिकेट बनली सर, ती सासरच्या नावाने झाली आहे सर. हा. त्याच्यासाठी ते केस चेंज करावी लागेल का सर? तर तुमचे आधार कार्ड कोणत्या नावावर आहे? इकडचाच आहे सर, सासरचाच. सासरच्याच आहे ना? हं. तर ते तहसीलमध्ये जाऊन ते दोन्ही डॉक्युमेंट्स आणि आपला UID कार्ड ते त्यांना समजावून सांगायचं किंवा बोलायचं का आम्ही लग्न झाल्यानंतर असं हे झालं, लग्न अगोदर हे होतं आणि आता लग्नाच्या आडनावावर किंवा पतीचे जो नाव आहे, आडनाव आहे, त्यावर आमचं करून द्या. ते करून देतात. त्याच्यात काही गेली होती. अडचणी नाही आहे. एक अर्ज नाही देणे तहसीलदारांना हं. आणि ते आपले पुराणे डॉक्युमेंट्स आणि आता जे नवीन आहेत ते जोडून देणे आणि त्यांच्या सोबत हे करून घेणे होतात, ते देतात. मी गेली होती सर एकदा, पण ते म्हणत होते तशी ट्रान्सफर नाही होत म्हणत आहेत. ट्रान्सफर होतो, पण नवीन टाका ना मग. काही फरक नाही पडत. तुमचे चालू राहील ना, ते त्याच वेळेस चालू राहील. नवीन केस टाकायला उशीर लागतो ना सर पुष्कळ मग. नाही, काही उशीर नाही. तुम्ही डॉक्युमेंट बनवा, ते जोडून द्या पुराणेवाले. तिथलं प्रमाणपत्र घ्या. आपला जो जुना तुमच्या मिळत आहे ना, ज्या तहसील, कोणती तहसील आहे तुमची? भंडाराच आहे. भंडारा. आणि नवीन तहसील, नवीन तुमचं नाव झालेलं आहे ती तहसील भंडाऱ्यातूनच झाली ना सर. एकाच ठिकाणून मिळत आहे ना तुम्हाला, एकाच तहसील मधून का वेगवेगळ्या तहसील आहेत? नाही सर, माहेर पण भंडाऱ्यातच आहे ना सर. हा, एकच तहसील आहे तर काही नाही ना, ठेवू शकता ना तुम्ही, काही फरक नाही त्याला. झालं सर, इकडचे म्हणजे सासरच्याच कडल्या नावावर पैसे येतात, पण त्याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही होणार ना सर? ते केस तर जुनीच टाकली. नाही, काही प्रॉब्लेम नाही होत. अगर करायचे असलं तर तुम्ही करू शकता, काही हे नाही. त्यांच्या ते जो हे आहे ना समितीच्या अध्यक्ष, संजय गांधी निराधारच्या जो अध्यक्ष असते, त्यांना भेटून ते करून घेता येते. पण आता पैसे तर इकडेच येऊन राहिले सर, सासरच्याच नावाकडे. पण ते केस जुनी आहे की नाही, तर असं वाटतं की काही प्रॉब्लेम तर नाही. नाही, जुनी आणि नवीन त्याच्या काही प्रॉब्लेम नाही आहे. काही नाही. हा. जुन्यावाल्या सर्टिफिकेट मध्ये कमी आहेत सर पर्सेंटेज, आता नवीन मध्ये वाढलेले आहेत. नाही, तसं काही नाही. तुम्ही जेव्हा ते डॉक्युमेंट्स मागतात ना तहसीलमध्ये, तेव्हा नेऊन द्यायचे. ते किती आहे, अगोदर किती होतं? 40. हा, 40 वाल्यांना मिळतो ना. नाही, आता 80 झालं ना सर. 80 झाला तर जास्त मिळणार नाही असं काही नाही आहे. तुम्हाला जे आहे ते मिळणारच आहे. 2,500 रुपये, 40 असो किंवा 100 असो. बरोबर. प्रॉब्लेम नाही आहे सर, फक्त मी केस ती जुनी आहे आणि आता नवीन सर्टिफिकेट आहे, तर काही प्रॉब्लेम तर नाही होणार, हाच प्रश्न होता माझा फक्त. प्रॉब्लेम होत नाही. तुम्हाला तसं वाटत आहे तर संजय गांधी निराधारच्या जो अध्यक्ष आहे त्यांच्याकडे जाणे न आपली समस्या सांगणे, ते करून देतात. आणि आता तुम्ही जी केवायसी ती तहसील मध्ये नाही होत का सर?
तहसीलमध्येच होते ना. संजय गांधी निराधारचा जो अध्यक्ष असतो तो महिन्याचे या 2-3 महिन्यातून एकदा मीटिंग घेतो, तर हा. त्यामध्ये ते हे करून देतात. ते तहसीलदार म्हणजे तिथे समिती बसलेली असते, तहसीलदार वगैरे असतो. तर 3 महिन्याला मीटिंग असते तहसील मध्ये. हा बरोबर. त्यांनी नंबर टाकला आणि झालं ऑनलाईन, पण ओटीपी वगैरे नाही आली ना सर. कशाची ओटीपी? जे केवायसी केली असेल त्यांनी UDID कार्डचा नंबर टाकला सर त्यांनी आणि आधार कार्डचा टाकला. ते तुम्हाला ओटीपी येत नाही, अगोदर येत होती, आता ते बंद झालेलं आहे. तुम्ही तिथं डॉक्युमेंट दिले का ते डायरेक्ट तुम्हाला सांगतात तुमचे कोणत्या बँकेत पैसे जमा झाले ते माहिती देतात ते. झालं म्हटलं सर, त्यांनी पण ऑफिसला गेले, त्यांना ओटीपी आली होती ना सर. कशाची? हे संजय गांधी निराधारच्या पैशाची? हा सर. नाही, इथं तर नाही येऊन राहिली ओटीपी, अगोदर येत होती. आमच्या आता इकडे घराजवळचे जे आहेत त्या आणि मी दिले इकडं तर पहा. मला नाही आली. इकडं पहा मॅडम, आपण याच्या त्याच्या विचारपूस करणे किंवा हे म्हणजे ते सांगतात का आणि आपण ऐकतो का, असं होते. स्वतः जाऊन स्वतः तिथं हे करा, तुम्हाला माहिती होईल काय आहे का नाही म्हणून. लोक बरोबर आहे, काय बरोबर. पुष्कळचे लोक अफवा फैलवतात का बरोबर बरोबर. माझ्या इथं हे झालं, मला ते मिळालं, माझं ते होऊन राहिलं, अशा अफवा हो. फैलवतात. म्हणून स्वतः जा तिथं, स्वतः माहिती घ्या त्यांची, काय का नाही तुम्हाला माहिती होऊन जाईल. ते काय अमोल सरांनी सांगितलं ना, मेरे साहेब, अमोल सरांनी सांगितलं. मी काल कलेक्टर सोबत मीटिंग झाली सर म्हणत की कलेक्टरांनी म्हटलंय की तुम्ही येतच ना माझ्याकडे, तुम्ही काय देणार, आपण मागायला पाहिजे ना. होता आपण तहसीलदाराकडे जाऊ, तहसीलदार साहेबाकडे, तेव्हाच त्यांनाही माहिती होईल ना काय का नाही आपल्याबद्दल. बरोबर आपण आहे. घरी बसून किंवा याच्या त्याच्याकडून माहिती घेतली तर ते हे नाही आहे ना. नाही जमत नाही. बरोबर. हा हा, ते तफावत होते ना. ते दुसरं सांगतात, आपण दुसरं ऐकतो किंवा ते चढवून बडवून सांगतात. आता ह्या गाड्या वगैरे मिळत आहेत, त्याबाबत बी असं त्या पोर्टलवर गेल्यानंतर ते तिथं हे असते समिती का आता 60% वाल्यांना देण्यात आलेले आहे, तर मग त्या 60च्या नंतरचे चालू होऊन जाते. मी तर ते अमोल सरांचे धन्य मानतो. हॅलो मेरे साहेब. हा बोला. हा, ते अमोल सरांचं एवढं धन्य मानतो की त्यांनी मोबाईल लाईव्ह कार्यक्रम चालू केला. हे कोणाच्या डोक्यामध्ये नाही आहे आजपर्यंत. त्यांना काही मिळून राहिलं का? काही मिळत नाही, पण ते एक सेवा देऊन राहिले ना आपल्याला अपंगांना. ते स्वतःही अपंग आहे, पण आपल्याला सेवा देऊन राहिले. एका ठिकाणी बसून आपण सर्वच्या समस्या जाणून घेऊ, त्याप्रमाणे पुढील कारवाई काय का नाही, कोणाला काय समस्या आहे का नाही, असं तो एक हे चार्ट बनवलं जातं आणि त्याच्यावरून ते माहिती मग हे करतात. आपल्याला जेवढा फायदा मिळवून द्यायचा आहे तेवढा प्रयत्न करत असतात ते. उशीर झाला अमोल सरांना. एक तर अमोल सरांना खूप उशीर झाला आहे. हॅलो सर, माझा प्रश्न यांच्यासोबत होता. हे जे म्हणाले होते बोगस दिव्यांगाला कसं काढायचं, तर काल आपल्याला सरांनी सांगितलं होतं का तुम्हाला असं डाऊट असेल कोणी बोगस दिव्यांग आहे तर त्यांची एक लिस्ट बनवा आणि ते लिस्ट बनवून तुम्ही वरच्या ऑफिसमध्ये या अमोल सरांकडे द्या, नाही का. म्हणजे आपण कोणाला ते वरच्या साहेबाला म्हणून त्यांना हे करू शकतो, नाही का. तर आम्हाला डाऊट आहे बोगस दिव्यांग आहे बा म्हणून, तर त्यांच्यावर थोडी लवकर कारवाई होईल. पण खेड्या गावामध्ये आपण एकमेकांच्या संपर्कात असतो किंवा छोटं गाव असते, बरोबर. तर ते उचित नाही होत. केव्हा केव्हा वादविवाद वाढण्याच्या म्हणजे खूप संभावना जास्त असते. बरोबर आहे सर. बरोबर. बरोबर आहे तुमचं. म्हणून माझा असा विचार आहे का तिथपर्यंत जाण्याचे हे नाही, ते स्वतःच हे होतील. त्यांचे UID कार्ड जो असते त्याच्यावर ते मेन्शन असतो, त्याच्या याच्यावर हे करतात. कारण अधिकाऱ्यांना तपासल्यानंतर तर त्यांना ते माहिती होऊन जाते का हा किती पर्सेंट म्हणजे आहे किंवा नाही. लाडक्या बहिणीला साठलाय तसंच करणार आहे सरकार.
बरोबर आहे सर, बरोबर. हम्म. आणखी काही? बोला, कोणाला बोलायचं आहे का? विचारा काय? अंत्योदय कार्ड वगैरे आहेत का तुमचे? नाही ना सर, माझं नाही अंत्योदय आहे सर. आता तहसीलमध्ये जाऊन अर्ज करा ना. अर्ज एक आहे, त्यावर साधा अर्ज केला, 5 रुपयाची तिकीट लावली, आपले कार्ड, UID कार्ड आणि हे त्याला झेरॉक्स लावून द्यायचं तिथं तहसीलदाराकडे. अन्नपूर्णा ऑफिसमध्ये सर. हा, अंत्योदय योजनेमध्ये ते समाविष्ट करतात, मग ते धान्य 35 किलो मिळतात. अंत्योदय म्हणजे BPL कार्ड असते का सर? BPL नाही, अंत्योदय वेगळा आहे, BPL वेगळा आहे. ते वेगळं बनवायला लागते का? नाही, तुमच्या BPL असेल तर ते बनवायची काही आवश्यकता नाही. हा. BPL असेल तर ते बनवायची आवश्यकता नाही. माझ्याकडे BPL आहे सर, म्हणून विचारत होतो. हा, नाही, त्या भानगडी पडू नका किंवा ते बदल करू नका. हॅलो मेयर, तेच म्हटलं, बनवून BPL बनवून. मला थोडं बोलायचं आहे तुमच्यासोबत. एक बोला ना. विजय सर, हा, बोला जी. नमस्कार सर. हा, नमस्कार, बोला. तुम्ही आता जो विषय घेतला अंत्योदयाचा राशन कार्डसाठी, तर मी 6 महिने अगोदर तहसील ऑफिसला अर्ज घेऊन गेलो. तर त्या मॅडम म्हणे असा काही GRच नाही म्हणे दिव्यांगांसाठी म्हणे. त्यांनी माझा अर्ज नाकारला. GR आहे, त्यांना हे करायचं. GR कॉपी माझ्याकडे आहे किंवा नाही ते नाही माहिती, 2015चा आहे तो GR. नाही, मी माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला काय सांगत आहे तर. हा. तर त्या म्हणे असा GRच नाही म्हणे. तर मग मी एक वेळा अर्ज वापस घेऊन आलो. मग मी दुसऱ्या वेळेस पुन्हा तो अर्ज घेऊन गेलो, माझे पूर्ण डॉक्युमेंट्स जोडले त्याच्यामध्ये. आणि तुम्ही म्हटलं मॅडम, तुम्ही माझा अर्ज जर नसन घेत तर तुम्ही मला लेखी लिहून द्या म्हटलं की दिव्यांगासाठी अंत्योदय राशन कार्ड नाही आहे म्हणून. तर तुम्ही असं मला लेखी लिहून द्या म्हटलं. मग मी मला कोणाला भेटायचं तसं मग मी नंतर भेटतो म्हटलं. तर मग त्यांनी माझा मग तो अर्ज घेतला. त्या गोष्टीला आता कमीत कमी 6 महिने होऊन राहिले, पण त्याच्यानंतर त्याच्यावर काहीच रिॲक्शन झाली नाही आहे. मी वर्धेतून बोलत आहे. वर्धा. तर अजूनपर्यंत त्याच्यावर काही ऍक्शन झाली नाही आहे. मी त्यांना अर्ज दिलाय, ऍफिडेव्हिट करून दिलाय, सगळं तिकीट लावून दिले 5 रुपयाची, अर्ज देऊन सगळ्याची, माझे आधार कार्ड, माझ्या फॅमिलीची सगळ्यांचे डॉक्युमेंट जोडून दिले आहे, पण त्यांना अजूनपर्यंत काही रिप्लाय आला नाही आहे. ते का असते, त्यांच्या ते कॅप म्हणजे त्यांना कोठा असतो, तो केव्हा संपलेला असतो. ते मंत्रालयातून पास होते ते. कारण माझ्याकडे एक आहे, मी आता 1.5 वर्षापासून ते प्रयत्न करीत आहे त्याच्याकरता. पण तहसीलमध्ये जाऊन विचारणा केली तर ते कॅप नाही म्हणून, म्हणजे कोठा नाही म्हणून ते पेंडिंग ठेवलेलं आहे. त्यांनी सगळ्यात मला म्हटलं म्हणजे दिव्यांगासाठी म्हणजे अंत्योदय राशन कार्डच आहेच नाही म्हणे. मॅडम असं नाही होऊ शकत. आहे. त्यांना म्हटलं तुम्ही मला लेखी लिहून द्या म्हटलं की दिव्यांगासाठी अंत्योदय राशन कार्ड नाही, असा एक GR काही आहे का म्हटलं तुमच्याकडे का नाही आहे म्हणून. त्यांनी असं कोठा नाही किंवा असं नाही म्हटलं. तर त्यानंतर जसं मी असं बोललो तेव्हा त्यांनी मग माझा ते अर्ज घेतला त्यांनी. त्याच्यावर अजूनपर्यंत काही रिॲक्शन काही म्हणजे असं काही अजून त्याचा रिप्लाय काही आला नाही अजूनपर्यंत. आणि माझं दिव्यांग 45% आहे, पण आता ते सर, आणि माझं UDID कार्ड जे आहे ते परमनंट आहे 45% मध्ये, पण आता माझं दिव्यांगत्व वाढलं आहे. हो, तर ते वाढलं आहे, तर ते वाढवून देतात ना ते आपल्याला दवाखान्यातून करून घ्यावं लागेल, सिव्हिल हॉस्पिटलमधून. दवाखान्यातून करून घ्यावं लागते ते. मग UDID पण कार्ड पण मग दुसरं येईन का मग सर तसं मग ते नंतर? हो, ते नंतर दुसरं येते. तेच विचारायचं होतं. ठीक आहे सर, नमस्कार. नमस्कार. पण ते eKYC करून घ्या. हॅलो सर. हा, बोला. हो सर. हॅलो, वाघमारे बोलतो, शिर्डीवरून बोलतो. हा, बोला.
हा एकट्यासाठी अंत्योदयला मी अंत्योदयसाठी अर्ज केलते. मला हा, हा. 5-6 महिने अंत्योदयचे 35 किलो धान्य दिलं. नंतर माझं बंद करून टाकलं त्यांनी. तर ते तहसीलमध्ये जाऊन कशावरून बंद केलं ते माहिती काढा ना. खाली माहिती एकट्या असल्या कारणाने. एकटा असल्या कारणाने ते वाडके साहेबाकडून हे करून घ्या ते. ठीक आहे. हो हो हो. 5-6 महिने दिले त्यांनी. नंतर हा, हा. एकटा असला नंतर हे करून एकटा असो किंवा 5 व्यक्ती असो, ते जे आहेत आपल्याला जो सुविधा दिलेली आहेत ते तर त्यांनी द्यायलाच पाहिजे. हो ना. तेच मी अर्ज केले ते. हा, हा. नागपूरमध्ये येऊन भेट घेणार आहे अमोल सरांची. हा, हा, हा. नंतर ते व्यवस्थित काय लंकुश नगरला ते वाडके सभागृह आहे, तिथं ते 1-2 तास ते नेहमी सकाळी असतात. हो. हम्म. ठीक आहे. ठीक आहे. काय बोलणार? हॅलो हा सर. सर, अंत्योदय विषयी बोलायचं होतं मला. हा बोला ना. माझे राहणं भंडारा रोड कडोली आहे. हा, हा. मुंबईहून 18 किलोमीटर. तुम्ही बघितली असं कडोली. मी हा, हा. अंत्योदयसाठी अर्ज केला होता सर तहसीलला. हा, हा. तो तहसीलला मी 1-2 चक्कर मारले, तो म्हणे 1 वर्षाशिवाय तो होत नाही हा, हा. असे म्हणाले होते. पण मी ना पैसे देऊन केले सर. 3,000 रुपये दिले. हा, 3,000 रुपये दिले. जो धान्य वाटते ना त्यालाच दिले. हा. पण तो का म्हणे फक्त अंत्योदय तुमचा कार्ड तोच राहील, पण तुम्हाला धान्य जास्त भेटल. कार्ड बदल किंवा हे नाही, तो स्टॅम्प मारून देतात ते अंत्योदयचं. नाही, स्टॅम्प पण नाही मारून दिला. तुला याच्याशी काही मतलबच नाही म्हणे. फक्त तुला धान्य जास्त भेटलं पाहिजे तेच पाहिजे ना म्हणे. मी म्हटलं हो, धान्य तर जास्त भेटला पाहिजे, पण तुझा जो नंबर आहे म्हणे अंत्योदयचा, तो नंबर अंत्योदय मध्ये गेला आहे म्हणे. तुला ठप्प्याची काही गरज नाही म्हणे. हे बरोबर आहे का? स्टॅम्प मारून घ्या त्यांच्याकडून. ज्या काही हॉस्पिटल सुविधा हे ते असल्या तर ते म्हणजे व्यवस्थित होते स्टॅम्प असला तर. तसं तर ते जो आपला आरसी नंबर असतो तो टाकल्यानंतर माहिती होतं का कशामध्ये. नाही, जो म्हणजे जसं तुला कुठे काम पडलं ते म्हणलं म्हणे का कार्ड पाहून हे असं तुझ्या अंत्योदय नाही, त्यानं म्हणायचं म्हणे का तू हे आरसी नंबर चेक करा आणि तेव्हा सांगा असं म्हटलं. ते तर करतातच. ते आरसी नंबर टाकल्याशिवाय ते कुठलंच म्हणजे सुविधा देत नाही किंवा हे नाही. ते किती आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर आहे हे सर्व माहिती होतं त्यांना. पण अंत्योदय म्हणून तिथं काही आहेच नाही. फक्त तो आरसी नंबर टाकेन तेव्हाच अंत्योदय समजेन. बरोबर आहे ना मग. नाही, बरोबर तर आहे, पण आपल्याला आता जसं आपण उद्या नाही राहिलो, उद्या बदललं तर नाही पाहिजे ना, असं म्हणत आहो मी. नाही तसं काही नाही. एकदा तो हे झाला त्याच्यामध्ये चढल्यानंतर तो बदलत नाही. जोपर्यंत आपण अर्ज किंवा काही करत नाही तोपर्यंत बदलत नाही. बदललं तर ते त्यांची बदमाशी आहे. कारण की आपला कार्ड बदलला नाही ना, कार्ड तोच आहे केसरीवाला. कार्डाच्या काही मतलब नाही असते. ते आपलं म्हणजे ते त्या सिस्टम मध्ये ते व्हायला पाहिजे असं आहे ते. ते आता आपल्याला धान्य भेटत आहे. 3 महिने झाले धान्य भेटत आहे. हा, कार्ड पांढराही असला तरी काही हे नाही. त्या सिस्टम मध्ये दिसते त्यांना का हा कोणत्या कॅटेगरी मध्ये आहे. अंत्योदय आहे किंवा बीपीएल आहे किंवा एपीएल आहे असं ते त्या आरसी नंबर नुसार ते माहिती होते. तेच मला विचारायचं. मला असं वाटलं का 3,000 रुपये देऊन मी मग आता पैसे देऊन बरोबर होऊन राहिले ना. आपण इमानदारी नाही केलं तर होत नाही. कारण की मी म्हटलं तुला खर्च लागेल, मी देतो, करून देशील का बा. आता हो म्हणे 2 महिने तुला राशन भेटणार नाही म्हणे. मग राशन भेटणं चालू झालेलं आहे. मौद्याची मी देतो कशाला आपण देतो म्हणून ते लोक घेतात. हा, तुमचं नाव काय? प्रमोद सेलोकर. हा, ठीक आहे. कारण की पैशाला
बिना पैशानं काम झालं नाही, पैशानं काम झालंय ना. हो गोष्ट आहे. हो तुम्ही दिले म्हणून झालं. तुम्ही पैसे कशाला दिले? नाही पण आपण जाऊ बी नाही शकत ना. आपण माणूस, आपण जास्त फिरू नाही शकत, उठू नाही शकत. मला कामठीला जायला 1000 रुपयाची गाडी ठरवून जावं लागते. मग ते तेवढेच पैसे तिथं दिले ते परवडत ना मला. कोणती कामठी? मग आपण कामठी तहसील आहे ना आपली. कामठी तहसील आहे भंडारा कडोली. तुम्ही भंडारा कडोली काय नागपूर कडोलीला राहता? नागपूर कडोली भंडारा तेच तर रोडवर. म्हटलं, तेच तर म्हटलं तुम्ही अगोदर भंडारा कडोली बोलले. भंडारा रोडवर. आता तुम्ही कामठी म्हटले म्हणून ते हे झालं. हा तर कामठीला जायला पण ऑटो ठरवून जावं लागते म्हणून पैसे लागते. 2 वेळा गेलो मी पैसे लावून. तुमचं काम कसं असं आहे का? तिथं ते आठवारला वगैरे का नाही भेटले? नाही मी ऑटो ते आपले काही जानकारीच नाही ना. आपण ऑटो ड्रायव्हर, आपण तेवढं तहसील दुसरीचं काम पडलं नाही. आता हे पॅरलिस झालं म्हणून तहसील दुसरीचे काम पडत आहे. आता गेलो मी 2 वेळा गेलो, 2 वेळा वापस पाठवलं. हे अपंग तुम्हीच नाही म्हणे. आता लगेच लोक अपंग होत असे वेटिंगवर राहावं लागते म्हणे. 2 वर्ष लागते म्हणे अंत्योदय व्हायला. हो तर इथं पण 47-48 फॉर्म आहेत महोदयामध्ये सुद्धा. तर मी म्हटलं मग आता धान्य घ्यायला आता घरी राहायचे माणूस तर चाललं गेलंय थोडं एक ऑटो कोणाच्या मागून. तर त्या धान्यवाल्याने म्हटलं मला असे आहे बा गरज, तर खर्च लागन. म्हटलं ठीक आहे. ठीक आहे. हॅलो. हा बोला सर. एक सेकंड. नमस्कार, मी चंद्रशेखर गुलाबपुरी बोलतो. कुठून? मी पाचपावलीहून बोलतो. पाचपावली नागपूरहून बोलतो. तर माझ्या याच्यावर अत्याचार झाला आहे. तर बार अत्याचार होत आहे. कशाच्या? म्हणजे भांडण, म्हणजे जबरदस्ती, म्हणजे मारहाण करणं जबरदस्ती. मी अपंग आहे, मी ढोण्यानं 100%. मारहाण करणे किंवा हे करणे हे पोलीस स्टेशनच्याच काम आहे साहेब. हॅलो. तर पोलीस स्टेशन गेलो, मी अप्लिकेशन दिली, केली मी, रिपोर्ट बोलले. पण बाकी काय म्हणले की म्हणे तुम्हाला मारहाण झाली नाही, तुम्हाला लागलं नाही. हो, या चर्चा नका करू. आपण दिव्यांग आहे, आपण दिव्यांगाच्या चर्चा करतो. या चर्चा करू नका. मीटिंग वर या चर्चा करणं अनिवार्य आहे. कोणालाच नाही कळत या चर्चा. या चर्चा कशासाठी पाहिजे सर? हॅलो. बरोबर आहे ना? हॅलो दादा, तुझे कोणी ऐकत नसेल सीपी ऑफिस जा. इथं नको बोलू. सीपी ऑफिसला जा नागपूरला, तिथे अर्ज देऊन हे गोष्ट सांग. हा बरोबर आहे साहेब, तुमच्या बरोबर आहे. सीपी ऑफिस जा, तिथे सगळं कर. पोलीस स्टेशनला काम नाही झालं तर सीपी ऑफिसला जायचं. ते बरोबर. ऑफिस जा, कमिशनर ऑफिसला जा, तिथे अर्ज दे. माझ्यासोबत असं झालं म्हणा, पोलीसवाले ऐकत नाही, तुझे काम होऊन जाईल. दादा एक होता, हे दिव्यांग कल्याण जे आहेत ते तिथं आपलं काही येणं होऊ शकते का तिथं? कुठं? नाही तिथं नाही. दिव्यांग कल्याण मध्ये सीपी ऑफिसला डायरेक्ट 1 मिनिटात काम होऊन जाईल. एका फोनवर तुझं काम होऊन जाईल. सीपी ऑफिस माझे काम पण म्हणतात. सीपी ऑफिस. हा, सीपी ऑफिस. ठीक आहे. लोकांचा वैयक्तिक बोलायचं, स्वतःच्या वैयक्तिकसाठी बोलायचं नाही. मीटिंग मध्ये, मीटिंग वर आपण लाईव्ह आहे महाराष्ट्रामध्ये. सांगतच राहतात लोक, ऐकून घ्यावं लागते. आपल्यालाही माहिती होते का कोणासोबत का घडत आहे, का होऊन राहिलं, आपल्यालाही माहिती होते. माहिती आहे. जगाच्या अडचणी चालूच आहेत, प्रत्येकाजवळ चालू आहेत. हे शेअर करायच्या नाही. हॅलो. हा बोला. माझ्या म्हणजे बरोबर झालं का? हा जो मंच आहे, बरोबर आहे. हा जो मंच आहे, वेस्टेज नाही झाले ना? हॅलो, एक सेकंद ऐका. बोला. हा जो मंच आहे ऑनलाईन दिव्यांग जनसंवाद, हा मंच दिव्यांगांच्या शासनाच्या योजना बरोबर एवढ्या पुरत्या मर्यादित नाही आहे. नाही.
दिव्यांग 21 प्रकारचे आहे आणि त्या 21 प्रकारच्या दिव्यांगांना काय सुख सुविधा मिळत आहे एवढ्या पुरता हा मंच मर्यादित नाही आहे. या मंच मध्ये दिव्यांगांवरती होणारे अत्याचार, दिव्यांगांवर होणारे त्रास सर्व समजून घेऊन त्याचा पाठपुरावा करून त्यांना मार्गदर्शन करून त्याला मदत करण्याचा हा मंच आहे. बरोबर. कोणाला कोणाच्या शेजारी पाजारी मारत असेल, त्रास देत असेल, शिवी गाळत असेल तर त्यांचीही मदत या दिव्यांग जनसंवाद तर्फे, अमोल वाडके मित्र परिवारातर्फे करण्यात येईल. जर कोणाच्या प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे आणि कोणाच्या माझ्या दिव्यांग भावाची प्रॉपर्टी कोणी हडपून राहिलं तर त्याचीही मदत या मंचातून केली जाईल. त्यामुळे या मंचमध्ये कुठलाही पर्सनल मॅटर किंवा ऑफिशियल मॅटर असं नाही, मॅटर कुठलाही राहो सर्वांच्या मॅटर ऐकल्या जाईल हे समजा. म्हणजे आता जर त्यांनी म्हटलं की त्यांना त्रास होत आहे, शिवीगाळी करत आहे, हे करत, आपण त्यांचे मॅटर ऐकून त्यांना मार्गदर्शन करू आणि त्यांना व्यवस्थित सांगू की तुम्ही या पोलीस स्टेशनला जा आणि जर तिथे पोलीसवाले त्यांना एंटरटेन करत नसेल तर मग आपण त्या पोलीसवाल्यांसोबतही बोलू. मला सांगत आहे का सर गोकुलला? साहेबांसोबतही बोलू, सगळ्यांशी बोलू आपण, कळलं का? सगळ्यांशी बोलू. म्हणजे इथे या मंच मध्ये दिव्यांग व्यक्तीच्या कुठल्याही समस्या असो, शासकीय असो, गैरशासकीय असो, कोणी त्याला त्रास देत असेल, कोणावर अन्याय होत असेल, कोणाचे पैसे येत नाही आहे, कोणाची जमीन हडपत आहे, कुठलाही मुद्दा असो, प्रत्येक मुद्द्यांकरता आपण उभे राहू हे समजा. पाणीचं काय होतं? 9:30 वाजलेले आहे. हो खरं आहे ना. 9:30 वाजलेले आहे. हा संवाद आपण इथेच थांबवूया. आभार प्रदर्शन करतो. आजच्या या कार्यक्रमाला खास म्हणून विजय मेहरजी आलेले आहे. ते आजचे प्रमुख पाहुणे होते. 9 वाजता ते जॉईन झाले आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या दिव्यांग बांधवांशी त्यांनी समस्या ऐकून घेतल्या, समाधानकारक त्यांनी उत्तरं दिले, सर्वांना समाधान झाले. बरोबर. त्यांनी त्यांच्या गोष्टी मांडल्या. त्याकरिता मी त्यांचे आभारी आहे. टाळ्यांनी स्वागत करावे, जोरदार टाळ्यांनी त्यांना स्वागत करावे, तसेच त्यांचे आभार व्यक्त करावे. उद्या पुन्हा नवीन गेस्ट राहतील 9 वाजता. हो, एक प्रश्न होता अमोल सर तुमच्यासोबत. हॅलो. पुष्पेंद्र भरपूर माझे ऑफिसचे लोक जुळत आहे आता. तर ते दिव्यांग खेळ प्रस्ताव योजनेचे तुम्ही सांगितलं ना सर, काल कॉल केला होता मी तुम्हाला. काय? दिव्यांग खेळ प्रोत्साहन योजना नाही का? हा. तिथे प्रशिक्षण हे करायचं होतं सर, रजिस्ट्रेशन, ते सांगितलं ना सर तुम्ही. इथे आपलं छत्रपती चौकच्या पुढे विवेकानंद जे चौक आहे. काय म्हटलं सर? असं खास दिव्यांगांकरता कुठलंही प्रशिक्षण केंद्र नाही आहे. हा सर. काही लोक आहेत जे दिव्यांगांना प्रोत्साहित करून त्यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरीयवरती त्यांना खेळवतात. परंतु गव्हर्नमेंट तर्फे कुठलीही सध्या तरी नागपूरमध्ये अशी काही सुविधा नाही आहे. हॅलो सर, दिव्यांग मेळाव्याबद्दल बोलले होते. हॅलो सर, एक मिनिट. मी तुला व्यक्तिगत त्यांचा संपर्क नंबर देईल, त्यांच्याशी संपर्क करायचं. जे स्पॉट निवड होईल, जो खेळ तुला जमेल तो खेळ मध्ये स्वतःला तयार करायचं. ठीक आहे? ओके सर, थँक्यू सर. ओके. तर आपण बाकी उद्या पुन्हा 9:30ला जे काही ज्यांना काही बोलायचं आहे उद्या पुन्हा त्यांनी 9:30ला बोलावे. हे नमस्कार सर. आपण मला संधी दिली
सर्वांच्या समस्या ऐकून घेतल्या, माहिती दिली याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद. तुमचे नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग. जय दिव्यांग. होस्ट मुझे रिमूव किया है, प्लीज मीटिंग को बंद करिए. होस्ट वालके हॅपी होम कोण आहे त्यांनी होस्ट मला बनवावे किंवा मीटिंग एंड करावी. वालके हैप्पी होम्स. ओके सर. मीटिंग को क्लोज करो या हर किसी को वेटिंग पे डाल दो या फिर से रीस्टार्ट करो मीटिंग को. रिस्टार्ट करता हूँ सर. थैंक यू सो मच.